नमस्कार. एखाद्या सिनेमाला शोभेल अशी घटना कोल्हापुरातील कसबा बावड्यामध्ये घडली आहे. वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजेच पांडुरंग उल्पे हे आपल्या राहत्या घरी हरिनामाचा जप करत होते आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी कुटुंबियांनी तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार करायला सुरुवात केली. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांनी उल्पे यांना मृत घोषित केल्यानंतर उल्पे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी सुद्धा केली. तर दुसरीकडे उल्पे यांचा मृतदेह घरी आणला जात होता. मात्र उल्पे यांचा मृतदेह घरी घेऊन येत असताना रुग्णवाहिकेचं एक चाक रस्त्यावरील खड्ड्यात गेलं आणि रुग्णवाहिकेला जोराचा दणका बसला आणि तेव्हाच उल्पे यांच्या शरीराची हालचाल व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर नातेवाईकांनी लगेचच पांडुरंग तात्यांना रुग्णालयात परत हलवले आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले. तेव्हा काही दिवसांतच पांडुरंग तात्या स्वतःच्या पायांनी पुन्हा घरी चालत आले. ज्या रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह घरी आणला जात होता त्याच दवाखान्यातून स्वतःच्या पायांनी रुग्ण चालत घरी येतो. हा चमत्कार कोल्हापूरमधील कसबा बावड्यामध्ये घडला असून संपूर्ण पंचक्रोशीत या चमत्काराची चर्चा सुरू आहे. ही सर्व पांडुरंगाची कृपा असल्याचे त्यांचे नातेवाईक बोलत आहेत. आजवर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु कोल्हापूरमध्ये मात्र याच खड्ड्यांमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याची घटना घडली आहे.